हॅपी बर्थडे मेधा काकू. तुझ्या वाढदिवसाबद्दल मी काही आठवणी सांगतो ज्या माझ्या आहेत. एक म्हणजे मी लहान होतो, आपण सगळे एकत्र वाड्यामध्ये राहायचो आणि त्यावेळेला दिवसभर सगळ्यांची गडबड असायची, काही ना काही. तूही शाळेत जायची आणि मग ते सगळं झाल्यानंतर सगळ्यांची जेवणं झाली रात्री की आपण दोघं देवदर्शनाला जायचो. दगडूशेठ गणपती, दत्त मंदिर, जोगेश्वरी आणि बालाजी अशी 4 मंदिरं करून यायचो. चालत चालत जायचो आणि छानपैकी यायचो. तर ती एक माझी खूप स्ट्रॉंग आठवण आहे. आणि दुसरं म्हणजे काका गेल्यानंतर दादा US लाच होता आणि त्यामुळे काकू इथे असल्यामुळे गौरी आणि गणपती असं दोन्ही इथेच बसवायची. तर त्यावेळेला मी काकूकडे जायचो गणपती बसवायला आणि सगळे पूजा करायला. तर खरं तर त्यावेळेला मला शास्त्रशुद्ध गणपतीची पूजा कशी करायची हे काकूकडून शिकायला मिळालं, ते एक. आणि दुसरं म्हणजे त्याच वेळेला मी कॉलेजमध्ये होतो, पदकातही होतो, त्यामुळे ढोल वाजवायला जायचो. त्यामुळे ती गडबड असायची, त्यामुळे आमच्या बरेच नोकझोक व्हायची त्या गोष्टीवरून की टायमिंगवरून. कधी कधी गणपतीची पूजा थोडी उशिरा व्हायची, पण मजा आली त्यावेळेला. खूप काही शिकायला मिळालं मला काकूकडून आणि ती एक माझी छान आठवण आहे. तर त्या माझ्या आठवणी होत्या. काही आठवणी आई सांगेल होता. आम्ही 161 मध्ये असताना आम्ही तर शेजारीच राहायचो, त्यामुळे माझ्या तर खूपच आठवणी आहेत. नातं जरी चुलत असलं तरी सख्या जावेप्रमाणे आहोत. कधी भांडलो नाही. पाण्यावरनं थोडासा इश्यू होता, पाण्यावरनं थोडी बुरबुर कधी कधी व्हायची, पण ते कधी आम्ही एकमेकीने मनात राग नाही धरला. आम्ही जायचं असेल तर कुठे म्हणजे लग्न असो, बारसं असो किंवा गणपतीत दगडूशेठच्या गणपतीचा गाण्याचा कार्यक्रम असो, एकत्र जायचो. त्यामुळे तेव्हा तिथे खूप मजा करायचो आम्ही. नंतर सणवार एकत्र करायचो. गौरी गणपती, हे गौरी गणपतीचे गौरीची मदतीला मी जायची त्यांच्याकडनं खूप काही मला शिकायला मिळालं. त्यांनी खूप शिकवलं मला. त्याच्यानं साड्यांचा सेल. दुसरी आठवण म्हणजे साड्यांचा सेल. साड्यांचा सेलला तर याचा कलानिकेतनचा असो, गार्डनचा असो, सकाळच्या घाईत सुद्धा मी, श्वेता, मेधा काकू शाळेत जायच्या आधी सेलला जाऊन यायचो. मग मेधा काकू शाळेत जायची. खूप मजा करायचो आम्ही तेव्हा. आणि परत एकदा मेधा काकू आज आपण श्रीमती मेधा वहिनींच्या 74 वर्ष पूर्तीच्या कार्यक्रमासाठी जमलो आहोत. माझ्या आठवणीप्रमाणे 1974 साली आमचे बंधू रमेश आणि सुलभा निमकर यांचे लग्न झाले. सुलभा निमकर सौ मेधा कार्यकर होऊन आमच्या घरी आल्या. आमच्या पिढीतील पहिलेच लग्न होते, त्यामुळे खूप उत्साह आणि कमालीचा आनंद वाटत होता. मी लहान असून सुद्धा मेधा वहिनी अजय भाऊजी म्हणायच्या ते फारच भारी वाटून आपण कुणीतरी मोठे आहोत असे वाटायचे. मेधा वहिनींबद्दल बोलायचे झाले तर खूप काही बोलता येईल. कालांतराने त्यांच्या उपजत गुणांमुळे त्यांनी शिक्षकी पेशा निवडला व त्या हिणेसी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाल्या. घरातील सर्व थोरा मोठ्यांना सांभाळून त्यांची नोकरी सुरू झाली. ती करत असताना घरातील सगळ्यांशी प्रेमाने वागून सगळ्यांची मने त्यांनी जिंकली आणि तसेच सर्व कर्तव्यही पार पाडली. आणि हे करत असताना आलेले सर्व अडथळे पार करून आमच्या घरातील सर्व थोर मोठ्या मंडळींच्या कौतुकास पात्र झाल्या. तसेच त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करून शिक्षकापासून ते मुख्याध्यापक पदापर्यंत मजल मारली. आमच्या आईच्या तर मेधा वहिनी खूपच लाडक्या होत्या. त्या दोघी घराच्या मागील बाजूस दारात उभं राहून एकमेकींची विचारपूस करीत आणि एकमेकींची मने मोकळी करत असत. त्यांनी आजवर कुणाचेही मन दुखावल्याचे मला आठवत नाही. या सर्वाचे फळ देवाने त्यांना दिले आहे. त्यांची दोन्ही मुले उच्च पदस्थ असूनही त्यांनी दिलेल्या संस्कारामुळे मुलांचे पाय जमिनीवर आहेत आणि त्यांचे सर्वांशी संबंधही चांगले, प्रेमाचे, सलोख्याचे आहेत. अशा ह्या आमच्या मेधा वहिनी
75व्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. बोलण्यास भरपूर काही आहे, परंतु वेळेची मर्यादा आहे. आणि पुन्हा एकदा मेधा वहिनींना शुभेच्छा. परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.